बहिणीचं स्वागत करा. Thank you.
विश्वस्त आहोत,
या भावनेला फक्त त्या ऐश्वर्य सांभाळलं. भागवतकारांना सुंदर सांगितलं, ते म्हणाले भुभुजे नाती लंपटा. भगवंतांनी जे ऐश्वर्य दिलं, विषयां जायंतक्षण भुभुजे नाती लंपटा. विषयांचा आणि इकडे सर्व गोष्टींचा त्याला ऐश्वर्याचा जो भोग घेतला, तो कसा घेतला, त्याग करत करत घेतला. उपनिषद म्हणतो ना, तेन त्यक्तेन भुंजिता. ईशावास्य उपनिषदाचे वाक्य, त्यागपूर्वक भोग भोगा. भोग भोगू नये तसं नाही, पण भोगात आसक्ती त्रासदायक आहे. एरवी भोगात जर आसक्ती नसेल तर तुम्ही कशात जरी राहिला तर काही बिघडत नाही. म्हणजे समर्थ पंचकामध्ये आज तत्वज्ञानावर काही कृष्णाची गोष्ट वगैरे नाही, त्यामुळे सगळे शांतपणे ऐकायचं, झोपायचं नाही. तुला आधीच सांगायचं, कृष्णाची गोष्ट आहे तर तू तसं म्हणाल ते मिळणार नाही तुम्हाला. सांगितलं रंगनाथ महाराज निगडीकर म्हणून होते समर्थ पंचकांच्यामध्ये. समर्थ रामदास स्वामींचं जे पंचक होतं त्यांच्यामध्ये रंगनाथ महाराज निगडीकर होते. पोचलेले होते अधिकारी, पण ते तर असे ऐश्वर्य संपन्न राहायचे. कफनी असली तर ते रेशमी कफनी, जेवायला चांदीचे ताटं वगैरे असं सगळं असायचं. घोड्यावर बसून फिरायचे, पायी वगैरे लागले नाही. रामदास स्वामी लंगोटी घातले आणि हे मात्र एकदम ऐश्वर्य संपन्न, पण अधिकार सारखाच होता. पण सामान्य लोकांना काय होतं कळतच नाही, ते वरवरच फार बोलतात. आणि त्यामुळे त्यांचा तो अधिकार पाहून रामदास स्वामींच्या शिष्यामध्ये देतात चर्चा सुरू झाली. काय म्हणजे रंगनाथ महाराज देतात, ऐश्वर्यामध्ये लोळतात ना, ते भोगात लोळतात. ते काय त्यांना कळतं, ब्रह्मज्ञान काय असते त्यांना काय कळणार. काही जणांना काय असते, आपण मोठ्या माणसाच्या जवळ राहिलो याचा एक विनाकारण अहंकार असते, आणि पुष्कळ वेळा तो अहंकार त्या माणसाची प्रगती थांबवतो. म्हणून सज्जन म्हणजे संतांच्या सहवासात राहणं पुण्यकारक आहे, याचे संशय नाही. पण संतांच्या सहवासात राहिल्यानंतर सुद्धा त्याचा अहंकार होऊ देता कामा नये, हे फार महत्वाचं असतं. तर समर्थ रामदास स्वामींच्या शिष्यामध्ये चर्चा करत होती. कोणाची? रंगनाथ महाराज निगडीकरांच्या बद्दल. तरी स्वामी त्याला जवळ करतात, कशामुळे स्वामी त्यांना जवळ करतात काही नाही, म्हणून ते असतंच ते जवळपास सगळे असत. तर ही कुरकुर समर्थांच्या कानावर येईल, आणि समर्थांच्या कानावर गेले तर समर्थांनी निगडीकरांचा अधिकार काय आहे हे दाखवण्यासाठी काय केलं. रंगनाथ लिहिले हे सगळे तुझे जे कफनी आहे वगैरे भारी वस्त्र आहेत, रेशमी वस्त्र, दर्जरी वस्त्र, ते सगळे काढून ठेवून येतं. आणि जसं मी नुसती लंगोटी लावली की नाही, तशी लंगोटी लावून त्या जंगलामध्ये जाऊन बसले. ब्रह्मज्ञानाला काय आलेला ऐश्वर्य आलं तरी काय नसलं तरी त्याला ठीक आहे, तुम्ही म्हणतात तसं त्याने काय म्हणतात की. आणि रामदास स्वामींनी सांगितल्याप्रमाणे नुसते लंगोटी लावून ते बसले. त्याचं दुपारी 12 वाजता प्रभू राम आल्याला पंचपक्वांना नैवेद्य दाखवायचं. पंचपक्वांनाचा नैवेद्य दाखवायचा नियम होता, साधा नैवेद्य नाही. पंचपक्वान रोज झाले पाहिजे असं होतं. आता शिष्य म्हणजे आता काय होतं करून घेतलं, स्वामींनी सगळं काढून घेतलं आणि त्याला पोटामध्ये ठेवलं. ते मला जाऊ दे बसले. सगळे 8-9 वाजताची वेळ असेल किंवा 10 त्या वेळ असेल, 12 वाजेपर्यंत सगळा विषय त्यांना काळापर्यंत विषय आहे. आणि काय झालं की अर्धा 1 तासाने त्या जंगलातून नेमकं एक चांगला श्रीमंत, गडगडीत श्रीमंत असलेला माणूस त्या प्रमाणातून जोडला. आणि त्याला पाहिलं तो कोणतरी साधू बसलेला आहे
अंगावर काही कपडे नाही, नुसती लंगोटी. पण कोणा मग बघायला जाऊ म्हणजे नमस्कार केला तर त्याला ओळख आले, हे तर रंगण महाराज. तुला महाराज तुम्ही इथे कसं काय? आता त्यांनी सांगितलं माझी चोरी झाली वगैरे, खोटं बोलले त्याला, त्याला कशासाठी लागली सगळं आपल्याला. तुला मग महाराज आपलं दुपारचं नवीन तिथं काय? तर आता बरं म्हणे आता काय इथं काय करणार आपण? नाही आपण करूच म्हणा. आणि त्याला पुन्हा नवीन भरपूर वस्तू आहे, त्यांना हे आणली भरजरी रेशमी त्यांच्यासाठी आणले, कपडे आणले, हे आणलं, पुन्हा चांदीचे ताटं आणले. तर त्याला ती सगळी व्यवस्था जंगलात केली. आणि दुपारी 12 वाजता नंतर पंचपक्वान्नाचा रामरायाचा झाला म्हणजे झाला. काही जण प्रारब्ध असतं, प्रारब्धाला लक्ष्मी येते, प्रारब्धाला लक्ष्मी जाते. पण हा समज करून याची गरज नाही की श्रीमंत काय, भगवत भक्त काय दरिद्रीच असतो. आपल्या डोक्यात ते फार असतं, भगवत भक्त म्हणलं की त्यांना दरिद्री राहिलं पाहिजे असं काही नाही. भगवत भक्त हा श्रीमंत असतो, दरिद्री असतो. भगवत भक्त खरं उत्तर असं आहे, भगवत भक्त ना श्रीमंत असतो ना दरिद्री असतो. तो दोन्हीमध्ये लिंपत नाही. तो स्वतःला दरिद्री मानत नाही आणि स्वतःला श्रीमंत मानत नाही. याला म्हणतात त्यागपूर्वक भोग होऊ दे. तेन भुंजी था आलं प्रारब्धानुसार आज असेल तर ठीक आहे, नसेल तरी ठीक आहे. रामाची इच्छा, रामरायाची इच्छा. महाराज असं म्हणत असत, महाराज म्हणत असत की मनुष्यानं आपल्या जीवनामध्ये 2 गोष्टी पाळाव्या, ज्याला आता ज्याची साठी ओलांडली त्याला ते केलंच पाहिजे. आता काय राहिलेलं नाही आयुष्यामध्ये. किती दिवस तुम्ही ते ईर्ष्यान तेच करणार, तेच बोलणार. ज्याला आपलं जीवन सार्थक व्हावं असं नाही वाटतं, साठीच्या पुढल्या माणसाने तरी हवा आणि नको सोडलं पाहिजे. म्हणजे हव्याचाही आग्रह सोडला पाहिजे, नकोचाही आग्रह सोडला पाहिजे. तर विवेक आहे. शास्त्राला जे नको म्हणले तिथे मात्र आग्रह धरला पाहिजे. तर हवं नको सोडण्याचे काही करायला लागलं तर ते नाही चाललं. कळलं? तसा अर्थ नाही. हवं नको हे सोडलं जाता आपल्या ज्या उदाहरणार्थ आपण ज्या अवस्था बसलो, घरामध्ये पुढे आला, पाहुणा पुढे आला, सुनेचा भाऊ आला आणि त्यांना आपल्याला बोललं नाही, बिघडतं की आपलं काम ते बिघडतं का नाही, हे हवं नको सुटलं पाहिजे. कळलं ना? बोलले तर पुन्हा बोलणार काय, बरोबर तुम्ही हो म्हणत तुम्ही हो म्हणले की तुला वाटतं. तर हे हवं नको सुटलं पाहिजे. आणि नावच चाललं पाहिजे. चाललं तसंच सुधारण्याने संपूर्ण आयुष्य पुढे घातलंय. तर भागवताने फार सुंदर सांगितलं, इत्थं व्यवस्थितो बुद्ध्या भक्तो तीव जनार्दने विषया जायत्याक्षण बुभुजे नातिलंपटः तस्य देवदेवस्य हरे यज्ञपते प्रभोः ब्राह्मणा प्रभो देवनितेभ्यो विद्यते परम. भगवंताचं सर्वात मोठं दैवत म्हणजे ब्राह्मण. त्याच्यापेक्षा जास्त दैवत नाही. भगवंताला दुसरं दैवत कोणतं नाही. ब्राह्मण मम दैवत असं भगवंताने तिथं म्हटलेलं आहे. ते पार्वतीला म्हणतात. आणि त्यामुळं अशा उत्तम श्लोक म्हणजे पुण्यवान. उत्तम श्लोक या शब्दात अत्यंत पुण्यवान. सुदामा अत्यंत पुण्यवान होता. त्या उत्तम श्लोक ब्रह्मण्यदेव त्या सुदाम्याचं जो चरित्र हे ऐकेल वाचेल तर माझे लब्ध भाव भगवती सर्वबंधात उच्चते. त्याला गर्भबंधनापासून मुक्ती प्राप्त होते आणि भगवंताची भक्ती प्राप्त होते. असं एक सुदाम्याचं आख्यान आहे. त्यानंतर भगवंतांनी आपले भाऊ मारले जे होते कंसाने, ते देवकीनं प्रार्थना केली होती की मला एकदा ते सगळे पाहायचे देखील. ते आणण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे अत्तल सुद्धा रसातल पाताळ हे लोक ओलांडून लांब गेले. जिकडं भगवान महाविष्णू राहतात त्या तिथं गेले आणि तिथून ते सगळे भाऊ आणून एकदा देवकीला भावाची भेट घालून दिली भगवंताने. ते काय भगवंताने केलं. आणि त्याच्यानंतर भगवंताने सांगितलं एक मुद्दाम एक गोष्ट घडवली. भगवंताने पोरं खेळत होते. पोरं खेळत असताना त्यांचा चेंडू विहिरीमध्ये पडला आणि विहिरीमध्ये तो चेंडू पडलेला पाहिला भगवंताने पुढे पोरांनी. आणि तो चेंडू काढल्यानंतर पोरं गेले तर पाहतात तिथं भला मोठा
अजगरासारखा सरडा पडलेला पाहिला. पोरं घाबरले तर सरड्याला. पांढरा असा सरडा होता. कृकर, कृकर म्हणजे सरडा, संस्कृत सरड्याला कृकर म्हणतात, तो होता. पोरं तो चेंडू काढून देण्यासाठी आणि सरडा पाहिला सांगितलं भगवंताच्या जवळ आले, श्रीकृष्णाच्या जवळ आले आणि श्रीकृष्णाने त्यांनी विनंती केली, आम्ही खेळत असताना आमचा चेंडू तिथं पडला आणि तो चेंडू जो आहे तो आम्ही काढायला गेलो असता तिथं भला मोठा सरडा, आम्हाला फार भीती वाटते, तुम्ही इथं बघा. म्हणून ते सगळे बरोबर गेलो. भगवान श्रीकृष्णाने दिले आणि तिथं जाऊन भगवान श्रीकृष्णाने तो चेंडू काढण्यासाठी असा पुढे हात केला आणि भगवंताच्या हाताचा स्पर्श त्या सरड्याला झाला. जसा भगवंताच्या हाताचा स्पर्श सरड्याला झाला तसा ते सरड्याचं रूप पालटलं आणि ते एक दिव्य पुरुष उभा आहे. देवता असावी असा एक दिव्य पुरुष उभा आहे. तो दिव्य पुरुष पाहून सगळे घाबरले, अजून आश्चर्यचकित झाले. भगवंताने विचारलं तुम्ही कोण आहात? भगवंताला माहिती नव्हतं, सर्वज्ञ परमात्मा. पण लोकांना कळावं आणि तिला भगवंताने मुद्दामून केली, का केली मी करतो. महाराज त्या दिव्य पुरुषाने भगवंताला हातून म्हणजे तुमच्याकडून माझा शापाचा उद्धार झाला. तू कोणस? यदि ते कर्णाला स्पृशन, जर तुमच्या कानावर गोष्ट लिहिली असेल कधी तर मी नृग नावाचा राजा आहे. माझं नाव काय? नृग. आणि मी काय करत होतो तर महाराज मी या पृथ्वीवर एवढ्या काही दान केल्या. किती दान केल्या? तो यावत्त सिकता भूमो यावत्तु द्वितारकाः, जेवढे वाळूचे कण या पृथ्वी तलावर आहेत किंवा आकाशामध्ये जेवढे तारे आहेत यावत्तो द्वितारकाः किंवा यावत्तो वृष्टिधाराश्च, म्हणजे पावसाचे जेवढे थेंब आहेत तावतीन तदास्मदाः, तेवढ्या मी काही नाही. मी एक आणि माझा मी कोण होतो? मी मृग नावाचा राजा होतो आणि मी रोज दान देत असे ब्राह्मणांना. काही किती दिल्या काही आतापासून ब्राह्मणांना? अगणित. याचा अर्थ हा आहे अगणित दिल्या, असंख्य दिल्या. तरी सुद्धा नीट लक्ष देऊन कथा आहे. आपल्याकडून कशा चुका होतात त्या लक्षात घ्या. एक दिवशी मी एक गाय दान केली आणि चुकून ती गाय त्या ब्राह्मणाकडून पुन्हा माझ्या गोठ्यातून जायची. म्हणजे आज एका ब्राह्मणाने दान केली आणि ती गाय चुकून माझ्या पुन्हा गोठ्यात जायची. दुसऱ्या दिवशी ती गाय माझ्याकडून दुसऱ्या ब्राह्मणाला दान करायची. एवढी चूक झाली मला माझ्याकडून आणि मला माहित नव्हतं ती वापस आली. जी दिलेली गाय आहे ती दिलेली गाय पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसऱ्याला दान देण्यात आली. 2 वेळा दान देण्यात आली ती वस्तू आणि ते दोन्ही ब्राह्मण भांडण्यात आली. गाय माझी तुझी गाय, आणि याच्यात त्यांनी मला शाप दिला आणि 60,000 वर्ष सरणावर पडशील म्हणून सांगितलं. कुंडलीच्या मानाने चूक काहीच नव्हती. कर्मसिद्धांत असा आहे, कर्मसिद्धांतात मायनस प्लस काही होत नाही. तुम्ही खूप चांगला वागला म्हणजे तुमचे वाईट कृत्य झाकले जातील, अजिबात नाही. वाईट कृत्याचं फळ मिळणार म्हणजे मिळणार. आणि चांगल्या कृत्य जरी केलं तर चांगल्या कृत्याचं फळ मिळणार. तुम्ही म्हणता ना ते अर्धवट गाणे. काही लोक म्हणतात ना की आयुष्यभर पाणी नाही पाहताना आता श्राद्ध करून काय उपयोग, हे अर्धवट ज्ञान. ठीक आहे, याचा अर्थ आई वडिलांच्या आयुष्यावर सेवा करणे असा अर्थ नाहीये. पण लक्षात ठेवा, आयुष्यभर आई वडिलांची सेवा जरी नाही झाली नंतर पश्चाताप बुद्धी होऊन जरी श्राद्ध केलं, श्राद्धाचं फळ तुम्हाला स्वतंत्र मिळतं. कळलं? त्याचा एकाही संबंध नाही. हे नाही केलं त्याचा उपयोग असं मी मजा येतो आपल्याकडे. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, फिर अमृत पिलाने से क्या फायदा, है कि नहीं?
ते गाणं अर्धवट मला सांगायचं हे गाणं काय अर्धवट कर्म सिद्धांत नीट न कळलं. याचा अर्थ असा नाहीये की पाणी नका पिऊ आणि श्राद्ध करू असा अर्थ नाहीये. पण जरी तुमच्याकडून काही चुका घडल्या काय माणूस आहे हे लक्षात घ्या. कर्म सिद्धांत चुका होतात म्हणून कर्माचा एक नियम आहे. यस्माच्च येनच यथाच यथाच यच्च यावच्च यत्रच शुभा शुभमात्म कर्म तस्माच्च तेनच तदाच तथाच तच्च तावच्च तत्र कृतांत वशात उपैति. हा नियम आहे. तुम्ही जेवढे औषध पुण्यकर्म केलं असेल किंवा पापकर्म केलं असेल, ज्या कारणामुळे केलं असेल, ज्या साधनानं केलं असेल, त्या परिस्थितीत केलं असेल त्याप्रमाणे त्या परिस्थितीत त्या साधनानं तेवढ्या प्रमाणात तुम्हाला त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. प्लस मायनस काही होत नाही. म्हणजे मी गायत्री परिश्रम केलं म्हणून मी एखादी चूक केली असेल तर ती चुकीला राहत नाही. त्या चुकीचं मला फळ मिळेल गायत्री परिश्रमाचे फळ मिळेल. दोन्ही मिळतं हे लक्षात घ्या. हे याला अर्थ दिल्यावर हा कर्म सिद्धांत एवढ्या असंख्य काही दान देऊन सुद्धा म्हणजे मी म्हणून तो हा एक कथा सांगतोय की या कथेकडे नीट लक्ष द्या की पुण्याईच्या मानाला चूक काहीच नाहीये. पण ते चूक मुद्दाम केली आहे त्यानं नाही केली, मुद्दामपणे नाही केली, सहजपणे घडली ती. म्हणजे त्रयस्थपणे या घटनेकडे जर आपण विचार केला, आजच्या पद्धतीने आपण विचार केला, कदाचित आजच्या न्यायालयामध्ये तो निर्दोष सुटू शकतो. कदाचित चांगला माझ्यासारखा वकील जर लावला, दोन्हीकडे बाजू याला माहिती आहे असा वकील लावला तर तो सुटू शकेल आजच्या न्यायालयात. नाही असं नाही. भगवंताच्या न्यायालयात सुटत नाही. तिथं बाजू चालतच नाही. हे लक्षात. तिथं तुम्ही काही मांडा, असं करा तसं करा, नाही चालत. चूक घडली. म्हणून आपल्याकडे शास्त्रामध्ये प्रत्येक वेळेस ज्ञानतो वापी जन्मया दृष्टुतंत्रम असं म्हटलं जातं. तर देवा माझ्याकडून ज्ञानतः किंवा अज्ञानतः काही घडलं असेल तर भगवंतांनी ही कथा उत्तम मुलांसमोर आणली. भगवंताची लीला, भगवान श्रीकृष्णाची ही लीला कशाला काय आणली त्याचं कारण पुढे आलेलं आहे की भगवान हे सगळं केलं. तो मला मी ज्यावेळेस मृत्यू पावलो आणि यमलोकात गेलो तेव्हा यमलोकाने सांगितलं की तू आधी तुझं पुण्य भोगणार का पाप भोगणार तेवढं सांग. तर मी आधी पाप भोगायचं ठरवलं आणि माझ्या पुण्याच्या निमित्तानं मला भगवंताचं दर्शन व्हावं मी त्यांना विनंती केली. तर त्या आज 60,000 वर्ष झाली आणि तुमचा स्पर्श झाला आणि त्याप्रमाणे पुण्याईतून मला तुमचं दर्शन झालं. माझ्या पुण्याईनं मला तुमचं दर्शन झालं आणि मग त्याला प्रार्थना वगैरे भगवंताचा आशीर्वाद घेऊन तो स्वर्गामध्ये गेला. त्याचा भगवंताने सगळ्या बालकांना बोलवलं. म्हणजे बघा मृगराजाला एवढी अवस्था का प्राप्त झाली तर ब्राह्मणांच्या शापामुळे प्राप्त झाली. म्हणून लक्षात ठेवा पुढे घडणारे यादवांचा नाश ब्राह्मणांच्या शापाला होणार. ब्राह्मणांचा शाप यदुवंशाचं नाशाचं कारण आहे. ती तळली जर गोष्ट भगवंतांनी स्वतःवर हस्तक्षेप केला नाही पण टाळता येत असेल तर संकेत भगवंतांनी उत्तम मुलांना केला. म्हणजे बघा ब्राह्मणाचं हे असं काही असतं काही धन वगैरे घेऊन म्हणाले. भगवंत तर म्हणाले नाहम हलाहल म्हणणे ब्रह्मस्वम ही हलाहलम. मुलांना लक्षात ठेवा हलाल विष तेवढंच खरं हलाल नाही म्हणले. कारण हलाल विष कोणाला मारतं जो घेतो त्याला मारतो. पण ब्रह्मस्वम ही हलाहलम. ब्रह्मस्व म्हणजे ब्राह्मणाची कुठली वस्तू ती जर घेतली
तर ते घेरायला मारतच नाही, विषय नाही. पुढे 7 पिढ्या त्रास देत, 1-2 नाही. हलाहलापेक्षा भयंकर विष कोणतं जर असेल तर ब्राह्मणाच्या वस्तूच आहे. ब्राह्मणाचा धन अपहरण करणं वगैरे, ब्राह्मणाचा अपमान करणं हे त्यातलं भयंकर आहे. पण वेळ निर्णय म्हणतो तुम्ही तुम्हाला एक नमस्कार त्या दिवशी पण म्हटलं की नमस्कार करताना काही बिघडत नाही. ब्राह्मणाला कारण नमस्कार करू नका, काही बिघडत नाही. नमस्कार तर पुण्य तुमच्या मधून पडणार नाही, एवढंच होईल. मात्र जास्त काही होणार नाही. पण नाचणीनं कीर्तय तर ब्राह्मणाची निंदा करू. निंदा जर केली तर ते तुम्हाला तुमच्या कुळाला भोगावं लागतं. तुम्हाला एकट्याला भोगून नाही चालत, तुमचं कुळ भोगतं, तुमच्या पिढ्या भोगतात. 1, 2, 3, 4 पिढीपर्यंत तो दोष राहतो आणि ते भोगावं लागतं. म्हणून भगवंतांनी मुलांना सांगितलं की जे आपले ब्राह्मण आहेत त्यांना नमस्कार करत जा वगैरे वगैरे. मुलांना म्हणून त्यांनी सांगितलं की त्यांचं काय म्हणतात अपमान करू नका, त्यांची परीक्षा पाहू नका, असं भगवंतांनी उद्धव सांगितलं. कारण पुढं ते घडणार आहे. असो त्याप्रमाणे भगवंताचे काही लीला झाल्या आणि आता तत्वज्ञानाला आरंभ होतोय. भागवतामध्ये वेदस्तुती नावाचं एक मोठं प्रकरण आहे. वेदांनी केलेली भगवंताची स्तुती त्याला वेदस्तुती असं म्हणतात. विद्यावतार भागवत परीक्षा असं म्हणतात. जे विद्वान लोक आहेत त्यांची परीक्षा कुठं होते? भागवत. अशी ती काही स्थळ आहे भागवताला सगळी भेटत नाही, काही स्थळ त्यामध्ये ब्रह्मस्तुती, गर्भस्तुती, वेदस्तुती हे प्रकरण असे आहे हे विद्वानांचा निकष लावणार आहे, विद्वत्तेचा निकष लावणार आहे. त्याचं थोडं चिंतन करू आणि मग पुढे एकादशी स्कंद धरू. दशमस्कंदाचा 87वा अध्याय म्हणजे वेदस्तुती आहे. हे एका अध्यायात संपूर्ण गीता आहे, सगळं उपनिषद आहे. गीतेचे तत्वज्ञान सांगितलं ते वेगळ्या पद्धतीने इथं सांगितलेलं आहे. सुरुवातीला परीक्षित राजाने प्रश्न विचारला, म्हणजे महाराज तुम्ही असं म्हणता म्हणाले की ब्रह्म जे आहे तुमचं ते निर्गुण आहे, निराकार. ब्रह्म काय? निर्गुण पण आहे, निराकार. आकाश कसं आहे? थोडं पदार्थ पाहिलं तर कळेल. आकाश हे सगुण निराकार आहे. ब्रह्म कसे? निर्गुण निराकार आहे आणि आकाश सगुण निराकार आहे. पृथ्वी वगैरे सगुण साकार आहे. असे पदार्थ आहेत काही. उदाहरण देतोय की पुढे आकाशाचा गुण कोणता आहे? शब्द गुण आहे, म्हणजे आकाशाचा गुण आहे सगुण साकार. पण आकार नाही आकाशाला. आकाशाचा आकार कोणता सांगता येईल? भूक भूक माणसांना विचारतो की तुम्ही किती खाणार, किती भूक आहे. आता भूक हा पदार्थ सगुण आहे का साकार? साकार तो निर्गुण साकार, त्याला गुण नाही आहे पण तो साकार. म्हणून आपण सांगतो थोडं खाईन जास्त खाईन असं तुम्ही नाही, उत्तर तुम्ही नाही. म्हणजे परिमाण मोजता येतो, म्हणजे आकारात मोजता येतो. म्हणून तो काय पदार्थ सगुण साकार. परमात्मा असा काहीच नाही. परमात्मा कुठलाही गुण नाही, सूक्ष्म विषय. पण मुद्दा सांगितलं पाहिजे, कोणी सांगणं झालंय आणि मला बोलायला तुम्ही सांगितलं पाहिजे हे लक्षात ठेवा. नाही तर मला बोलून काय उपयोग? म्हणून मी सांगतो सगुण आहे, साकार आहे. परमात्मा निर्गुण निराकार आहे. परमात्मा कुठलाही गुण नाही. हे सगळे ते पुढे म्हणतो जेव्हा तू दयाळू सांगून असतो हे केव्हा आहे? हे परमात्मा ज्यावेळेस मायाची उपाधी घेतो तेव्हा. त्याला अवतार काही धारण केला, त्याने विष्णूचं रूप घेतलं, त्याला रामाचं रूप घेतलं, त्याने कृष्णाचं रूप घेतलं, तर मग तो दयाळू वगैरे वगैरे असेल. पण मी जसं
एकच आहे आणि ते पाणी भांड्यात भरलं नाही, नुसतं मूळ पाणी, नुसतं पाणी की नाही, पण त्याला काही नाव नसतं की नाही, त्या पाण्याला सांडपाणी नसतं, प्यायचं पाणी नसतं, सोन्याचं पाणी नसतं की नाही. तसं जेव्हा नुसतं चैतन्य असतं तेव्हा ते निर्गुण ब्रह्म असतं. ही कल्पना करणं थोडं अवघड आहे, पण अगदी मला काय होतं त्याला अशक्य नाहीये. कल्पना करणं थोडं अवघड आहे, अशक्य नाही. असू द्या. आता याचं वर्णन करायचं कसं कराल तुम्ही? शब्दांना वर्णन नाही करताय. शब्दाने जर वर्णन करायचं असेल तर काहीतरी लागतं, गुण लागतो, आकार लागतो, काहीतरी लागतं, कुठलं तरी गुण सांगावं लागतं, जसं नाव तरी सांगावं लागतं. भगवंताला नाव नाही, भगवंताला रूप नाही. ब्रह्म ते मूळ ब्रह्म आहे. चांगला वेदांत करायचं असेल तर ज्ञानेश्वरीचं पारायण आपण करतो, पण त्याच्यापेक्षा तुम्हाला खरं सांगतो, दासबोध चांगला वाचून काढा. लोकांना एक मोठा गैरसमज आहे की दासबोधामध्ये समाजाने फक्त व्यवहार शिकवलाय. चुकीच आहे. व्यवहारात एकच समाज आहे, तेवढं फक्त प्रसिद्ध झाला ते पडत मूर्खाचा. बाकी चतुर्दश ब्रह्मविवरण वगैरे वाचा, मग कळेल काय वेदांत काय नाही. तर चांगला वेदांत करतो दासबोधाचा अभ्यास करा. असा एक एक ओळी घ्यायची समोर, तिचा अर्थ काढायला, मग कळतं ते वेदांत, तुम्हाला कळत. ते दासबोधात सांगितलं वेदांत मी तुम्हाला सांगायला की ब्रह्म जे आहे ते निर्गुण आहे, निराकार आहे. आता ज्या वस्तूला कुठलं रूप नाही, या वस्तूला हे नाही, त्या वस्तूचं वर्णन कसं करणार? शब्दांना मर्यादा. वेद भगवंताचं वर्णन करतो म्हणजे काय करतो असा प्रश्न आहे. परीक्षित राजा काय विचारतो? भगवंताचं वेद वर्णन करतो म्हणजे काय करतो असा प्रश्न आहे. म्हणजे त्याचं म्हणण्याचं तात्पर्य काय आहे? त्याचं म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की शब्दांनी तर एक तर गुणाचं वर्णन होतं, नाम रूप संबंध क्रिया किंवा जाती असे 4-5 गोष्टी असल्या पाहिजे. त्याच्याशिवाय होत नाही. म्हणजे आपण कोणाचं एखाद्याची ओळख करून द्यायची तर आपण काय सांगतो, एकदा त्याचं नाव सांगतो किंवा त्यांचा अनुभव, दुसरं त्यांचं काम सांगतो, काय हे डॉक्टर इंजिनियर म्हणजे त्याला क्रिया आहे. आपले जे परकेत वगैरे ते सांगतो, देशाचे संबंध, त्यांचा आपला काय संबंध आहे, मामा काका, म्हणजे काय झालं, हे काहीतरी असल्याशिवाय शब्दाने बोलता येत नाही. हे काहीच नाही शब्दाने बोला म्हणून सांगितलं, तुम्हाला वर्णन करा म्हणून सांगितलं. करता येतं का? काहीही करता येत नाही. मग वेद तरी कसं करते ब्रह्माचं वर्णन? वेदही शब्दच आहेत ना, शब्दरूप राशी ब्रह्माचं वर्णन कसं करू शकतील असा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर परीक्षित राजाला शुकाचार्याने सांगितलं. म्हणजे राजा शुकाचार्य म्हणाले, राजा वेद वाच्यार्थाने म्हणजे मुख्य अर्थाने काही ब्रह्माचं वर्णन करत नाही. तो ब्रह्माचं जे वर्णन करतो तो लक्षणेने करतो. आता लक्षणा म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो, थोडे मराठीत उदाहरण देतो. एक सांगा की आपण असं म्हणतो, माझ्या प्रश्नाची उत्तर द्या म्हणजे मग तुम्हाला हे असं प्रसंग असा आहे की नुसतं ऐकून नाही झालं, संवाद झाला तर काहीतरी कळेल. आपण शर्टात अंग घालतो का अंगात शर्ट घालतो सांगा मला. शब्दप्रयोग काय? शर्ट घालणे हा शब्दप्रयोग आहे. आम्ही शर्ट घालतो, पण उत्तर द्या, शर्टात अंग घालतो का अंगात शर्ट घालतो? पायात चप्पल घालतो का चपलीत पाय घालतो? चपलीत पाय घालतो. पण म्हणता नाही म्हणतो म्हणजे मूळ अर्थ बदलला की दुसरा अर्थ घेतला की दुसरा अर्थ म्हणजे लक्ष चपलीत पाय घालणे. गाडी आपली आली स्टेशनला तर स्टेशन आलं म्हणतो आपण. स्टेशन येते का गाडी येते? म्हणजे स्टेशन येणं याचा मूळ अर्थ, मुख्य जो अर्थ आहे तो बाधित झाला की नाही. आमच्या संस्कृत ग्रंथात एक वेगळं उदाहरण आहे. गंगायाम गोशाळा, गंगेवर गाईचा वाडा आहे म्हणजे गोठा आहे असा एक वाक्य आमच्या संस्कृत मधलं उदाहरण आहे. मी ते उदाहरण देत नाही, आपल्याला रोजच्या व्यवहारात उदाहरण देतो.
किंवा अजून एक सांगतो, आम्ही काल तुमच्या घरावरून गेलो असं वाक्य, याचा अर्थ काय घरावर उद्या परत गेलो का आपण मागण्यासारखं? घरावरून याचा अर्थ घराचा समोरचा रस्ता म्हणजे वर हा जो अर्थ मुख्य सुटला की नाही, आणि तो संबंधी अर्थ येईल की त्याच्या संबंधात असलेला जो अर्थ कोणता समोरचा रस्ता. तसं वेद सुद्धा भगवंताचं जे वर्णन करतो करताना वाच्यार्थानं मायो म्हणजे कृष्णाचं रामाचं असं सगुण रूपाचं वर्णन करतो, पण त्याच्यात त्याचं तात्पर्य नाही. त्याचं तात्पर्य कशात आहे? त्याचं तात्पर्य आहे क्वचित अजय आत्मना चरतो रुचरे निगमा. ज्यावेळेस भगवंत मायोपाधिक होतो, मायोपाधिक झालं की मग वेद सांगतो काय करतो तुम्हाला सांगतो, नेती नेती करतो. नेती नेती म्हणजे काय? हे नाही हे नाही हे नाही असं करतो. एकच उदाहरण देतो, एक प्रकरण आटोपतो घेतो, जास्त नाही पाळतो. त्या दिवशी प्रभू रामचंद्राची आजी होती इंदुमती. इंदुमतीचं स्वयंवर वर्णन कालिदासाने केले. षष्ठ सर्ग आहे प्रभूषाचा. त्याच्यात इंदुमतीला विविध देशाचे राजकुमार तिथे आलेले, तिची जी सखी ते प्रत्येक राजकुमारासोबत इंदुमती जाते आणि ती सखी प्रत्येक राजकुमाराचं वर्णन करते. पण तिला पटत नाही, ती पुढे जाते. असं करत 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 प्रत्येकाला नकार करते. नेती 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 करते. नेती नेती अर्थ बघा. असं करत 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 ती अजाजवळ येते. अज म्हणजे दशरथाचे वडील. अजाचं वर्णन जेव्हा ऐकते त्यावेळेस भागवत हा जो आहे कालिदास लीला गणया असं, लीला पत्र गणया असं काही श्लोक आहे. लीला पत्र गणया असं, तर ती तिथंच उभी राहते. ती नेती म्हणत नाही, म्हणजे नकोय म्हणत नाही आणि पुढे जाते नाही, ती तिथंच उभी राहते. त्याचा अर्थ काय? तिला अजय पटला आणि मग त्या दोघांचं स्वयंवर झालं. वेद असं होतं, जिथं ब्रह्म असतो जो गप्प बसतो, तो गप्प बसतो. गप्प बसतो म्हणजे त्याला ते हो म्हणणे. गप्प बसतोय शब्दाचा अर्थ काय? होय. आणि जे नको आहे ते त्याला नको नका नेती 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 करायचं. आणि शेवटी शेवटी शिल्लक कोण राहतं त्या ठिकाणी श्रुती गप्प बसते. तर श्रुती हे लक्षणे सांगते की परमात्मा आहे. म्हणून नेती नेती शब्द नये अनुमाना आहे की नाही. आपण आरतीमध्ये म्हणतो हे तत्व, आपण आरतीमध्ये म्हणतो. खरं म्हणजे हे भागवत वगैरे सगळे बंद करायला पाहिजे. मी तुम्हाला आता सांगतो. आणि पहिल्यांदा आरती शुद्ध म्हणण्याचं सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आरती शुद्ध म्हणत नाही लोक. साही विवाद करता पडले का पडलो? कोण पडलं? शास्त्र पडले. पण लोक काय करतात? पुरुष असतात पडलो म्हणतात, स्त्री असतात पडले म्हणतात. अरे तुमचा काही संबंध नाही, तुम्ही पडा नका पडू. संबंध तुमचा नाहीच आहे. साही विवाद करता. साही म्हणजे सहा शास्त्र, न्याय वेदांत मीमांसा योग वगैरे शास्त्र विशेष वगैरे ते विवाद करता करता प्रवाहात पडले. प्रवाहात पडले म्हणजे जसं सामान्य लोकांना नाही करत ते तसं त्यांची अवस्था झाली असं जायचं. प्रवाहात पडले म्हणजे काय? ते वाहून तोडून गेले. तर आरत्या सुद्धा आपण नीट म्हणत नाही, आरत्या सुद्धा शुद्ध म्हणत नाही. त्यामुळे आपल्याला ते तत्वच कळत नाही काय कशामध्ये काय. आणि दुसरं एक महत्वाचं, आपल्याला काही कळत त्यामुळे गप्प बसतो आपण. आम्हाला कसं कळणार? करा अभ्यास. कसं करणार म्हणजे अभ्यास करा, वाचा. आपल्या धर्माचं ज्ञान आपल्याला नको, आपल्या तत्वज्ञानाचं ज्ञान आपल्याला नको. शंकराचार्यांनी जे आठवे तत्वज्ञान आपल्याला सांगितलं ते आपल्याला कळता का म्हणे? अभ्यास केला पाहिजे. दुर्दैव आहे की आपण आपला तो विषय नाही असं समजतो आणि बाजूला राहतो आणि तो कीर्तनकाराकडून आणि प्रवचनकाराकडून विरोधाची अपेक्षा करतो. चांगले कीर्तनकार, चांगले प्रवचनकार जेव्हा मिळतील तुम्हाला, हा सगळा तो श्रोत्यांचा आहे. कारण मागणी तसं पुरवठा हा नियम किती महाराजांचा. चांगले दर्शनकार शिकलेले लोक जर भागवत सांगायला लागले तर त्यांना कोणी
नावाखाली आता तर अशी स्थिती आहे की भागवत वाचता येऊ नये तरी भागवत होतो. परवा दिवशी आपल्याला बालक होतो म्हटलं की दगड काढलेली भागवत भागवत वाचता येण्याच्या आधीच भागवत सगळ्याला सुरुवात करतो की नाही. एकही भागवताचा श्लोक म्हणत नाही तरी मग 7 दिवस भागवत चालतं. कशावर? नारायणावर. नारायणावर भागवत ऐकलं याचा अर्थ काय? कृष्णाच्या भक्तीला ऐकलं एवढंच. भागवत हे भक्ती शास्त्र आहे. ते लीला हृदयंगम करत करत तुम्हाला मनामध्ये तत्वज्ञान शिरवत. तर भगवंताच्या लीलेचं प्रयोजन जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुम्ही ते भागवत ऐकलं असं होत नाही. न तर मनन कृतं श्रवण जरी केलं तरी त्या श्रवणावर मनन करता आलं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून आपला अभ्यास आपण वाढवला पाहिजे. त्यासाठी थोडं का होईना मराठीचं पंचीकरण विचारसागर हे 2 ग्रंथ अभ्यासा हे अभ्यास पाहिजे. दुर्दैव आमचं हे आहे की काही कीर्तनकारी म्हणतात काय गरज आहे, काही प्रवचनकारी म्हणतात काय गरज आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. कारण वेदांत जर आपल्याला कळलं नाही काही जण साधनेचा वेदांत आणि हा वेगळा वेदांत असं म्हणतात, ते चूक आहे. साधनेचा वेदांत वेगळा हा वेगळा वेदांत असं काही नाही. उगीच काहीतरी भेद पाडले आणि याची काय गरज त्याची काय गरज. बरं फुटबॉल पडलं मला मी जे म्हणतोय त्याला भगवंत मान्यता कळलं ना. वेदांत नीट समजला पाहिजे का त्याशिवाय भागवत समजत नाही. भागवताला काय झालं ते बघा आता थोड्या वेळात घेतली की भक्तीच पुष्ट झाली पण ज्ञान वगैरे तशी जायला मिळते. भागवताने ज्ञानही पुष्ट झालं आणि भक्त वैरागी पुष्ट झालं नाही तर ते जोपर्यंत आपल्यामध्ये होणार नाही तोपर्यंत ते उपयोग होणार नाही. असो हे 47 श्लोकाचं हे वेदस्तुतीचं तात्पर्य फक्त मी सांगितलं की भगवंत ज्यावेळेस मायेबरोबर लीला करतात ज्यावेळेस भगवंताला असं वाटतं एक बहुश्या प्रजा एकटाच आहे बहुश्या पुष्कळ होईल आणि ही सृष्टी निर्माण करेल. बहुभवनाची ज्यावेळेस त्याला इच्छा होते त्यावेळेस मायेचा प्रवेश होतो आणि जसा तो मायोपाधिक होतो तसं म्हणजे संपूर्ण सृष्टी निर्माण होते. म्हणजे सृष्टीची लीला करतो. मग लोकवस्तू लीला केल्या देव असा का मागला जेव्हा ही सृष्टी काय केली याचं काही उत्तर नाही आहे. का नाही आहे काही म्हणाले काही लोक म्हणतात देवस्य एक स्वभाव होईल. काही ते म्हणतात देवाचा स्वभाव होतो सृष्टी निर्माण करतो. काय ते म्हणतात देव लोकवस्तू लीला केल्या. काय ते म्हणतात देवाचं हे लीला जसं मोठ्या माणसं राजे लोक वगैरे खेळत असतात तसं भगवंत खेळतो. सृष्टी रचना ही तिथे लीला. तर त्या परमात्म्याचं वर्णन जो करतो तो वाच्यार्थानं सगुण रूपाचं वर्णन करतो आणि लक्ष्यार्थानं त्याच्या मूळ रूपाचं वर्णन करतो.
हे म्हणाले भगवान विष्णूंचे जे भक्त आहेत त्या भक्तांकडे पाहिलं तर असं वाटतं की त्यांच्यावर लक्ष्मी दृष्ट आहे, पण ते ज्याच्या पायांवर लक्ष्मी बसते त्या परमात्म्याचे भक्त मात्र दरिद्री असतात आणि याचं उलट भगवान शंकरांचं आहे. शंकर कसे भिक्षा मागणारे, स्मशानात राहणारे, पण त्यांचे भक्त मात्र अत्यंत श्रीमंत असतात. रुद्राची उपासना जर केली तर प्रचंड पैसा मिळतो. आवडले ना ते हिरण्य मिळतं, तर रुद्रोपासनेने हिरण्य मिळतं, सुवर्ण मिळतं, धनधान्य मिळतं. पण आता पाहिलं तर देव कसं आहे, म्हणजे भक्त श्रीमंत आहे, देव गरीब आहे. आणि इकडे देव श्रीमंत आहे, भक्त गरीब आहे. असं का होतं? प्रश्न काय विचारला, कोण श्रेष्ठ आहे हा प्रश्न हे विचारत असताना त्याचं कारण एक विचारलं. तर त्यांनी सांगितलं असं म्हणाल्या, इतर सगळ्या देवतांच्या उपासना ह्या गुणप्रधान, परमात्मा हा निर्गुण आहे. भगवान महाविष्णू निर्गुण आहे. म्हणून भगवंताचं म्हणणं आहे की यस्यानुग्रहम् इच्छामि तस्य सर्वं हराम्यहम्. ज्याच्यावर मी अनुग्रह करतो त्याचं मी सगळं काढून घेतो. खरा अनुग्रह परमात्मा ज्यावेळेस करतो त्याचं सगळं काढून घेतो. आणि गुणामध्ये हरकत नाही. इतर देवता जे आहेत फक्त भोग देणारे आहेत. भगवान विष्णूचं एक नाव आहे मुकुंद. मुकुंद म्हणजे काय? मुक्ती ददाती ते मुकुंद. जो मुक्ती देतो त्याला मुकुंद असतात. तर भगवान विष्णूंचे जे भक्त आहेत ते इतके वर गेलेले असतात, एवढे ते पोचलेले असतात की त्यांना त्या धनाधान्याचं काही गरज नसते आणि ते धनधान्याचा अडथळा समजतात. आपल्या भक्तीमध्ये तो एक अडथळा असला असतात आणि म्हणून ते मागत नाही. नलगी मुक्ती धनसंपदा संत संत देवी सदा असं आहे. भगवंताचं फक्त नामस्मरण व्हावं आणि संतांचा सहवास लावा. याच्या पलीकडे भगवत भक्त जे खरे भगवत भक्त आहेत ते बाकी काही इच्छा करत नाही. म्हणून परमात्मा सुद्धा त्यांना अडथळा आणत नाही. परमात्मा सुद्धा त्यांना एक देऊन त्याच्यात अडकत नाही. पण इतर देवतांचा तसं नाही. इतर देवता भोगप्रधान आहे. शिवाय इतर देवतांची उपासना करत असताना तुमच्या ठिकाणी रजोगुण तमोगुण वाढतो. पण भगवान महाविष्णूंची उपासना करत असताना मात्र हळूहळू हळूहळू सत्वगुणाची वृद्धी होते.
हे फार महत्वाचं आहे. सत्वगुण वाढायला आणि सत्वगुण एकदा वाढायला लागला किंवा मनुष्याची तळमळ ज्ञानाकडे तरी मग संसारात आसक्ती राहत नाही. आणि संसारात आसक्ती न राहिल्यामुळं भगवत भक्तांना लक्ष्मी आली काय आणि गेली काय त्याचं त्यांना काही वाटत नाही. त्यामुळे ते तसे राहतात म्हणाले. भगवंत हे रहस्य तुम्ही ज्या देवतेची उपासना करा गीतेत आहे ते सात्विक राजस तामस भेद 17व्या अध्यायात करून भगवंताची जी उपासना सांगितली तर भगवंताची उपासना जी येते ती सत्वगुणात येते. सत्व अधिक सत्व मलिक सत्व नाही. इतर देवतेची उपासना तर काहीतरी मलिक सत्वात वगैरे होईल पण भगवंताची उपासना ही सत्वगुणात. भगवान श्रीकृष्ण भगवान राम भगवान विष्णू भगवान नरसिंह ठीक आहे असे उपास्य देवता यांची उपासना केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ठिकाणी सत्वगुणाचा उत्कर्ष होतो. आणि म्हणून गोष्ट सांगता म्हणाले की एकदा या तिघांच्या बद्दल विचार करला असताना सगळ्यांनी या तिघांच्या मध्ये श्रेष्ठ कोण आहे याची परीक्षा पाहण्याचं भृगु ऋषींना सांगितलं. तेव्हा भृगु ऋषी सरस्वतीच्या तटावर निघाले आणि मुद्दावर तिघांची परीक्षा पाहिजे म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाचा अपमान केला. सत्यलोकात जाऊन ब्रह्मदेव त्यांच्यावर रागवले म्हणजे हा सामान्य क्रियेची प्रतिक्रिया लगेच देतो सामान्य ते विशेष. रुद्राकडे आले तिथे त्यांनी मुद्दावर भगवान शंकराचा अपमान केला. तिथे तेच झालं. शंकर एकदम क्रोधावले. शंकराचं त्रिशूळ घेऊन त्यांनी अंगावर गेले पण ही सामान्य धैर्य नाही म्हणाले. धैर्य कोणाने केले असतं विकार हेतो नैविक्रियन्ते येषान चेतांसी तदेव धीरा. राग येण्याची परिस्थिती असताना सुद्धा जर तुम्ही रागवला नाही तर तुमचे खरे तुम्ही धीर. समोरचा येऊन भडभड 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 बोलतो तुम्हाला आणि तुम्ही शांत राहता तर ठीक आहे तर तुम्ही खरे धीर आणि तुम्ही खरे संयम निघला. आता एरवी नाही आपल्याला काही तसं वाटत नाही की असं गप्पा मारणे ठीक आहे पण प्रसंग आला आणि त्यावेळेस तुम्ही जर धीर राहिला तर शांत राहिला तर ठीक आहे. तर भगवान विष्णू यांच्याकडे ते गेले आणि म्हणून भगवंताची सुद्धा अपमान करण्याच्या हेतूनच भगवंताचा अपमान करण्याच्या हेतूनच भृगु ऋषींनी आपली लाट भगवंताच्या छातीवर मारली. हेतू तोच होता की क्रोधित व्हावा पण भगवान विष्णू क्रोधित झाले नाही. पुन्हा भगवंताने त्याचे पाय चेपायला सुरुवात केली. भृगु ऋषींचे पाय धरले नमस्कार केला पाय चेपले म्हणजे माझी जी छाती आहे ही शत्रूचा प्रहार घेऊन गजेचा प्रहार खूप तडक झाली. तुम्ही माझ्या छातीला पाय मारल्याने कदाचित तुमच्या पायाला इजा झाली असेल पाय दुखत असतील तर मी तुमचा पाय टाकतो पण भगवंताने पाय लावायला सुरुवात केली. अमानी मानतो मान्य समोरचा अपमान करण्याच्या हेतूनच आला हे माहित होतं भगवंताला पण त्यांनी प्रतिक्रिया दिली. उलट त्यांनी त्याला मान दिला. मुळात म्हणून नेहमी सांगतो राजसूय यज्ञ सुद्धा भगवंताने कोणतं काम घेतलं उष्टे काढण्याचं. कोणते महत्वाचं काम घेतलं नाही उष्टे काढण्याचं. म्हणजे अमानित किती अमानित्व असावं. अमानित्वाचा हा म्हणजे काय कडेलोट आहे. आपण बाकी सगळं काम म्हणजे फक्त उष्टे काढत नाही. आपण तीर्थयात्रेत वगैरे जातो सगळीकडे जातो घाण करतो तिथे घाण साफ करत नाही आपण लक्षात ठेवा. घाण साफ करण्याचं काम कोणी केलं तर भगवंतानी केलं. म्हणजे याच्यापेक्षा अमानित्व काय आपण ते काम कमी समजतो भगवंताला वाटत नाही. तो स्वतः अमानी आहे दुसऱ्यांना मान देणार मानद आहे. म्हणजे काय मान ददाती मानदा जो मान देतो म्हणून भगवंत मान्य झाला म्हणून त्याची आग्रहपूजा केली. तिथं कुठं राजेश्वर यज्ञात युधिष्ठिराच्या राजेश्वर यज्ञामध्ये भगवंताची आग्रहपूजा झाली. तिथं काय तर असं वागायचंय भगवंताचं जे वागणं आहे हे असं वागायचं म्हणून भगवंताची भगवद्गीतेत प्रत्येक ठिकाणी सांगितलंय अवजानंती मामुडा मानुषी करून आश्रित. भगवंताचं हे स्वतःचं चरित्र आहे. हे वाक्य जे आहे ना ते स्वतःचं चरित्र आहे की म्हणजे लोक माझा रोज अपमान करतात. अवजानंती मामुडा मानुषी तरुण आश्रितम
मनुष्य शरीर धारण करणाऱ्या मला एक सामान्य मुलगा समजून सामान्य मनुष्य समजून लोक काय करतात अवजानाने अपमान करतात हे भगवंत त्याच्याकडे लक्ष देत नाही म्हणजे इतका अमान्य भगवान तर विकार होण्याच्या स्थितीमध्ये मानाची अपेक्षा नसणं मोठेपणाचं लक्षण काय तर मोठेपणाचं लक्षण म्हणजे भगवद्गीतेचं जे स्थितप्रज्ञ लक्षण आहे तेच आणि ते भगवद्गीता एक प्रकार आहे भगवान श्रीकृष्णाचं जीवन चरित्र आहे तो जेव्हा म्हणतो दुःखे शुभकिंतवना सुखे शुभकस्पृहा तर तो तुझा वागलेला आहे हे लक्षात ठेवा भगवान श्रीकृष्णाने येतं तसं वागलेलं मान अपमान सहन केलेले दोन्ही सहन केलेले द्वंद्व सहिष्णुता ज्याला म्हणतात तर द्वंद्व सहिष्णुता भगवंतांनी सहन केलेली सुख दुःखे सगळे कृपा लाभ जया हे अर्जुनाने सांगितलं ते स्वतः तुझा वागलेला म्हणून भगवान तिन्ही देवामध्ये श्रेष्ठ असा निर्णय केला गेला आणि म्हणून भगवंताचे भक्त जे आहेत ते पण जसा भगवंत तसे ते भक्त यथा राजा तसा प्रजा सवय नियम आहे राजा भोगविलास निघाला की प्रजा भोगविलास निघाला राजा जर अत्यंत शिस्तीत असेल तर प्रजा शिस्तीत राहणार देवता जर शिस्तीत आहे भगवंत हे भोगविलासी नाहीये भोगात राहून न राहिल्यासारखे पुष्कर पराशम निर्लेपहा कमळाच्या पत्राप्रमाणे निर्लेप राहतो भगवंताचं 16,008 पायऱ्या आहे 16,008 पायऱ्यापासून तर मी पहिल्या दिवशी प्रतिज्ञा केली की मी ब्रह्मचारी असेल तर हे पोट उठेल म्हणून ही प्रतिज्ञा कशाच्या जोरावर आहे त्याच्यात भोगी असून योगी भगवान श्रीकृष्णाच्या सांगायचे तर फक्त एकाच माणसाचं एकाच ते म्हणजे याज्ञवल्क्यांचं याज्ञवल्क्यांचं चरित्र तसं आहे की भोगी वाटतं भरून म्हणजे मुळात योगी श्रीकृष्ण तसे पण भगवंत सर्व तिघांमध्ये श्रेष्ठ आहे असा निर्णय केला असो या ठिकाणी दशमस्कंद झाला आणि मग एकादश स्कंदामध्ये नारद एकदा भगवंताचा सहवास राखून अजून नारद मुद्दाम जागेवर राहत असत एकदा असेच राहिले होते तेव्हा वसुदेवाने भगवंताबद्दल जिज्ञासा व्यक्त केली तेव्हा नारदांनी नवनारायण आणि यदू म्हणजे याचा जो मूळ पूर्वज आहे यादवांचा मूळ पूर्वज जो यदू त्याचा आणि नवनारायणांचा जो संवाद आहे त्या संवादात कथा सांगितली त्याच्यामध्ये तत्वज्ञान आहे भागवताचा एकादश स्कंद मुक्ती निरोध नावाचं लक्षण जे आहे ते दशमस्कंदात आहे आणि मुक्ती नावाचं जे लक्षण आहे ते एकादश स्कंदात सर्व मुक्तीचं तत्वज्ञान मोक्षाचं तत्वज्ञान एकादश स्कंदात सांगितलंय म्हणून एकनाथ महाराजांनी याच एकादश स्कंदावर आपली टीका लिहिली पण त्याचं नाव एकनाथी भागवत असेल एकनाथी भागवत जे आहे ते काय आहे या एकादश स्कंदाचे वरचं विवरण आहे याचं भगवद्गीतेवर ज्ञानोबारायांनी टीका लिहिली ज्ञानेश्वरी म्हणून प्रसिद्ध आहे तसंच हे एकनाथी भागवत आहे तर त्यामध्ये निमी आणि नवनारायणाचा जो संवाद आहे तो सांगतात हे नवनारायण पुढे नवनाथ म्हणून आले बरं कलियुगामध्ये कवी हरी अंतरिक्ष वगैरे नवनारायण कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पुष्पलायनः आविर्होत्रोत द्रविड सर्वसंकरभागनः तर एक भगवद रूपम विश्वम सतसदात्मकम आत्मनो व्यतिरेकेण पश्यन्तो व्यचरन् नहि हे नवनारायण पूर्ण पृथ्वीवर फिरत असत आणि धर्माला प्रचार करत असत ते एका निमी राजाच्या धर्माला असत निमी राजाच्या प्रश्नाप्रमाणे महाराज आम्हाला भागवत धर्मान भागवतामृत यदि न श्रुतये क्षमम जर आम्ही योग्य असू तर आम्हाला भागवत धर्मांचा काही उपदेश करावा लागेल आमची योग्यता जर असेल तर सांगा यही प्रसन्न प्रपन्नाय दासत आत्मा मुक्त जाय त्याच्यामुळे भगवान आमच्यावर प्रसन्न होईल आणि आपली मुक्ती आम्हाला देईल असं काहीतरी धर्म आम्हाला सांगा अशी प्रार्थना निमिराजाने केली आणि तेव्हा कवी नावाचा पहिला नारायण जो आहे त्याने सांगितलं जो आपण नेहमी म्हणतो तो श्लोक आहे
त्याला तो उपदेश केला, कायेन वाचा मनसेंद्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावा करोमि यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत किंवा समर्पयाचे दोन्ही पाठ आहे. त्याचा अर्थ काय की मन हे बघा, सामान्य माणसाला तर कर्म सुधत नाही आणि संसारही सुधत नाही. तर सामान्य माणसाला काय करायचं, तर कुलपाची चावी जशी एकच असते, ज्या चावीला कुलूप लागतं त्याच चावीला ते कुलूप उघडतं. तसं कर्मानच तुम्हाला बंधन प्राप्त होतं, कर्मानच तुम्हाला मुक्ती मिळते. लक्षात, कुलपाची चावी एकच आहे, बंधन कर्मानं. जर त्याच्यामध्ये तुम्ही आसक्त राहून कर्म केलं तर तुम्हाला काय होतं, बंधन प्राप्त होतं. मग जन्म मरण सुखस्य दुःखस्य नको विनाता पर्वतनादी बुद्धिरेखा अहं करोमि वृथाभिमानः स्वकर्म सूत्र कृतो हि लोका, हे सगळं लागतं. पण जर हे सगळं कर्म मी भगवंतासाठी करतोय, म्हणजे अगदी साधी आपली पूजा केली, रोजची पूजा किंवा सत्यनारायण वगैरे करतो की आपण केव्हा रावणाचा संकल्प करतो, मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त पदो प्राप्त्यर्थम अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां, म्हणजे आमचे जेवढे काय असतील परिवार किती माहितीये का, कुलम 69 क्षेत्र 101 कुलापर्यंत परिवार आहे. ते वेगळं बरं. पिंडदान करत असताना आपण पिंडदान करतो एवढ्या लोकांना देत असतो, ते असे मामा आत्या काका मावशी सगळं येते परिवार स्वतःमध्ये. यांचं कल्याण व्हायचं, तुम्ही काय करणार, आधी पूजा करणार, ते अर्धा तास करणार, त्यात गुरुजीने शॉर्टकट करायला सांगणार की नाही. पण तुम्ही संकल्प करता की नाही काय. पण आपल्या सगळ्यात पुन्हा द्विपद चतुष्पद सहिताना म्हणता पुन्हा, म्हणजे प्राणी पण आले, काही कुत्रे बित्रे, आता काय राहिले नाही म्हणून कुत्र्याचे करायची इच्छिता की नाही. कुत्रे राहिले काय नाही राहिले म्हणून मी म्हटलं बघा गाईचं पालन करायला पाहिजे, ते सोडून तुम्ही आपण काय करतो, ते कुत्र्यांचं पालन करतो आहे की नाही. गोसेवा व्हायला पाहिजे, ती आपण करत नाही. कुत्र्याचं जर पालन केलं तर त्याचे इतकं पाप कशात नाही, त्याचे इतकं भयानक नरक कशात नाही. भागवत काढून वाचावी, आता जास्त सांगत नाही. तर आपण हे संकल्प करतो की नाही, त्या संकल्पामुळे काय होतं, आपण अडकतो. मग त्या कर्माचं फळ चांगलं झालं का वाईट झालं काय असेल तेवढं आपलं घुमणं भाग येतं. त्यापेक्षा एक संकल्प करायचा असा सोपा सांगतो तुम्हाला, म्हणजे कर्मातून सुद्धा मी जे कर्म करेल ते परमेश्वर प्रीत आहे, भगवंताची कृपा प्राप्त व्हावी म्हणून. यत् करोषी, भगवद्गीता काय म्हणते, यत् करोषी यत् अष्टासी, अष्टासी म्हणजे खाणे, यत् करोषी यत् अष्टासी, यत् जोहोषी जे हवन करतोस, ददासी यत् दान जे करतोस, यत् तपस्य जे काही तप वगैरे करतोस, आलोचना करतोस, तत्पुरुष मदन पडा, ते मला अर्पण कर. तोच अर्थ या श्लोकात काय व्हायचं म्हणजे इंद्रिय, दुसरा काही अर्थ नाही. आपल्या शरीरानं, आपल्या मनानं, आपल्या बुद्धीनं, आपल्या इंद्रियानं जे जे कर्म आपण करू, म्हणजे झोप आहे, झोपही भगवंताच्या प्रीतीसाठी करायची, लक्षात ठेवा. भगवंताच्या प्रीतीसाठी झोप करायची. आता काय आहे, भगवंताची प्रीती हे या सगळ्याचं मुख्य आहे. आता आपण हे करतो की नाही, 1 लाख फुलं वाहतो देवाला, 1 लाख बेल वाहतो, 1 लाख तुळशी वाहतो, असं काहीतरी निदान करतात बोलतो. तर भगवंताला खरोखर तर तुळशीची बेलाची तर याची गरज आहे का, विचार करावा. खरोखर गरज आहे का, बेलाची गरज आहे का काय. पण तुम्ही 1 लाख वाहिले तर प्राण वाहिले काय फरक पडायला. भगवंताला 1 लाख बेल वाहण्यातलं जे हे त्याचं तात्पर्य काय माहितीये का, प्रत्येक बेलाचं पान तोडताना हे पान मला भगवंताला अर्पण करायचं आहे, हे जे अनुसंधान आहे ते भगवंत अभिप्रेत आहे आणि ते तुम्हाला संतुष्ट करतं. समजा हे करत असताना तुम्ही अनुसंधान नाही ठेवलं, 1 लाख
लाखोनी काय 1 करोड वेळ जरी व्हायला काही उपयोग. भगवान शिवाचं चिंतन न करता अनुसंधान न करता तर 1 करोड वेळ व्हायला काय उपयोग. अनुसंधान म्हणतो तेच सांगतात कायेन वाचा. कायेन म्हणजे शरीराने, वाचा म्हणजे मना आपल्या वाणीने, मनसा म्हणजे मनाने, इंद्रिय ही इंद्रियांनी, बुद्ध्या म्हणजे बुद्धिपूर्वक किंवा बुद्धिपूर्वक वा अंधश्रुत स्वभावात किंवा जी काही आपल्या शरीराला वळण पडलं म्हणून आपण जे काही करतो काही वेळा असं नाही ना स्वभाव पडल्यावर पडतो आपण अंधश्रुत स्वभावात करोमी यत्नक जे जे मी करतो ते ते करणं मग ते चांगलं असो वाईट असो काही असो एक नियम करून घ्यायचं तुम्हाला सोपा. दूध घेतलं कृष्णाला वस्तू म्हणायचं, भांडे घातले कृष्णाला वस्तू म्हणायचं, काय झाडून काढलं कृष्णाला वस्तू म्हणायचं, केर गोळा केला कृष्णाला वस्तू म्हणायचं. सामान्य काम सांगायला मी तुम्हाला यात काही मोठा वेदांत नाहीये. हे सहसंबंध सांगते, फक्त अंग वळण लागलं पाहिजे. असं जर तुम्ही करत गेला, असं या पद्धतीने जर तुम्ही करत गेला तर तुमच्या हातामध्ये कर्मयोग आला. एवढं मोठमोठे जे व्याख्यान आहेत ते व्याख्यानाची गरज नाही. पंढरपूरला एक बाई होती भगवान शास्त्री धारूरकर पंढरपूरला फार मोठे. जेवढे वारकरी महाराज मागच्या पिढीतले होते म्हणजे शंकर महाराज कंदारकर, धोंडा महाराज देवगुरकर वगैरे यांचे गुरु ते म्हणजे भगवान शास्त्री धारूरकर. फार मोठं पुण्यवान अतिशय पुण्यशील व्यक्तिमत्व होतं. त्यांचे प्रवचन ऐकलं का बाईला असं ठरवलं होतं याच पद्धतीने. ती बाई काय करायची, अडाणी होती. आता त्या अडाणी म्हणायचं काय म्हणायचं हा प्रश्न पडतो, कारण आपल्याला जे जमत ते आधी केले लक्षात ठेवा. आपण स्वतःला शाळा समजून काय करतो, आपण ते करत नाही. तिनं फॉलो केलं ते. मी जसं सांगितलं तसं एक दिवशी शास्त्री महाराज म्हणाले हे काय नाही म्हणते, आपल्या घरात जे काम आपण करतो ते करत असताना प्रत्येक काम झालं की कृष्णार्पण म्हणायचं. एवढा एक सामान्य नियम करायचा. काही करा, झोपेतून उठलं तरी झोपीचं कृष्णार्पण, जागृतीचं कृष्णार्पण, हे नृत्य आहे असं काय म्हणाले. तसं त्या बाईने नियम केला. हा नियम तिचा इतका पक्का झाला 12 वर्ष. काही दिवसांनी त्या बाईनं कचरा जर फेकला तर ती कृष्णार्पण म्हणायची, तर त्या कचऱ्याची फुलं प्रत्यक्ष पांडुरंगाच्या मंदिरात पडायची. ही सिद्धी प्राप्त झाली. आता सहजपणे काय केला, कृष्णार्पण असतो. मीराला विष दिलं होतं, ते विष पुढे पिलं भगवंताने पिलं. का पिलं का त्याचा एकच नियम होतो, एक करो श्रीकृष्णाचे. जे तुम्ही करताय ते भगवंताला अर्पण करा. सोपा नियम करायचा, जे आपण करू ते भगवंताला देऊ किंवा भगवंताला दिल्याशिवाय आपण खायचं नाही. असं केलं ना आपोआप तुम्हाला एक सांगतो, एक नियम सांगतो, हाच नियम करायचा की आपण जे खाणार आहोत ते भगवंताला अर्पण करायचं. म्हणजे बरोबर 5 उंदीर बिंदीर खात नाही म्हणून कळलं का, आणि आहेतच खात. शास्त्र हा एक नियम करायचा, सोपा नियम. आपण जे खाऊ ते भगवंताला अर्पण करायचं, चांगला असो वाईट असो. मी आता आमच्या रामानंद महाराजांच्या चरित्रात एक गोष्ट होती आहे. रामानंद महाराज म्हणजे प्रल्हाद महाराज साखरखेडेकर जे आहेत त्यांचे गुरु. एवढ्या एका नियमाने माणूस कसा सुधारतो त्यासाठी या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. चिखली जवळ मेहकर चिखली ना, तिथं महाराजांचा चातुर्मास चालू होता. महाराज चातुर्मासामध्ये सकाळी 3 वाजल्यापासून उठून रामाचं काकला आरती वगैरे करायचे, दादू पारायण वगैरे करायचे. दुपारच्या वेळेस 4 वाजता प्रवचन करायचे. एका पाटलाच्या शेतामध्ये तो त्यांचा चातुर्मास चालू होता. ज्या पाटलाच्या शेतात ते होतं त्या पाटलाची जी आई होती ती खूप धार्मिक होती. आई जेवढी धार्मिक होती तेवढी
वाया गेलेला होता. दुसरं टोक होतं, दोन टोक. आई जेवढी लागली तेवढी हा बाय. त्या माय माऊलीला असं वाटतं की आपल्या पोराचं कल्याण व्हावं अशी माझी इच्छा असायची त्या माय माऊली. आणि म्हणून ती काय म्हणत होती, कुठलाही महाराज आला की त्या महाराजाला म्हणजे महाराज माझ्या पोराला गुरुमंत्र द्या. आता पोरला आलं की दुसरे त्याची आठ वेगळीच होती. ते म्हणायचं मला गुरुमंत्र मी घेईन, पण मला कोणी म्हणायचं दारू सोड वगैरे वगैरे, म्हणजे माझे वाईट व्यस्त सोड असं कोणी एकाही सांगता कामा नाही. तर मी गुरुमंत्र घेईन. म्हणजे गुरु असा करेल की जे मला असं सांगेल. आता किती अवघड. आता कोण म्हणणार तसं? सामान्य काहीतरी नियम सांगतात तर गुरु लोक, आणि सांगितलं पाहिजेत ना. आता ती बाई महाराजांकडे आली. ती म्हणजे महाराज खूप महाराज लोक येऊन गेले, पण आमच्या पोराला फरक पडला नाही. तर गुरुमंत्र काय म्हणले की आमचं पोरगं म्हणतो म्हणले की मी दारू सोडणार नाही, अमुक सोडणार नाही, तमुक सोडणार नाही, पत्ते सोडणार नाही, वाईट कुठलीही व्यसन सोडणार नाही. त्याने मला सांगायचं अशी माझी आली म्हणा. आता काय करायचं? महाराजांनी पात्र विचार केला म्हणजे असं तर उद्या त्याला घेऊन म्हणजे माझ्या गुरुमंत्र घ्यायचं का? बरं मला घ्यायचं नाही. तर फार ऍक्च्युअली लोक मला प्रामाणिक असतं. बरं मला घ्यायचं नाही. आई म्हणते म्हणून मी हो म्हणाले. माझी इच्छा अजिबात नाही, हे लक्षात घ्या. एक. आणि दुसरं तुम्ही मला सांगायचं नाही दारू सोड वगैरे वगैरे. महाराज म्हणजे मला मान्य आहे, तू सगळ्यात मान्य आहे. आता तरी हेल्पचे त्याला वाटलं इतर महाराजांसारखे हे महाराज नाही म्हणतील, गप्प बसते काय तुम्ही. पण रामानंद महाराज पक्के होते. रामानंद महाराज म्हणजे माझी अट काही, तुझी अडचणी मांडली. तू दारू सोडू नकोस, वाईट सोडू नकोस, पत्ते सोडू नको, काही काही तुला जे वाटतील ते वागायचं, ते वाटतील ते वाग. मी तुला म्हणतच नाही म्हणले तू असं वाग तसं वाग म्हणून. पण तुझं एवढं मी मान्य केली की नाही. आता एक गोष्ट माझी मान्य करायला गेली म्हणजे काय, तू जे करशील की नाही त्याच्या आधी 10 वेळा श्रीराम जयराम जयराम म्हणायचं, एवढंच नियम पाहायचा. म्हणजे उदाहरणार्थ जेवायला बसलाय, ताट वाढले तर आधी श्रीराम जयराम जयराम 10 वेळा म्हणायचं आणि मग जेवायचं. काही तू व्यवहार करत असशील, एखाद्या दुकानामध्ये त्याचं दुकान होतं, सामान देण्याचं एखाद्या गिराईकाला सामान देणं असताना देण्याच्या आधी श्रीराम जयराम जयराम 10 वेळा म्हणायचं मग द्यायचं. हाच नियम दारू पिताना सुद्धा असला पाहिजे. म्हणजे ग्लास घेतला तोंडाला लावण्याच्या आधी श्रीराम जयराम जयराम म्हणायचं आणि पाहिजे. हा का आनंद झाला माहिती का महाराज भेटला मला, वा असं मला पाहिजे की हे सोड ते सोड सोबत. पण हे माणसं असतात ना अशी इतकी वाया गेलं पाहिजे. नेहमी होत माणूस खूप वाया गेला खूप सुधारतो. ही माणसाला प्रामाणिक असतात. त्याला हा नियम मात्र कटूशी म्हणजे कसोशीला पाहिला. काही जरी करायला लागलं तर तो काय करायचा, श्रीराम जयराम जयराम पाळायचा. आपल्यासारखी लोक काय करतात, अर्धवट असतात तर 2 दिवस करतात, 3ऱ्या दिवशी करत नाही. म्हणून आपल्याला परिणाम होतो. हे लक्षात परिणाम झाला पाहिजे की नाही कुठल्याही यामध्ये. कारण ते 6 महिने 7 महिने, आता 6 महिने 7 महिने झाल्यानंतर झालं काय, चांगलं जेवताना काही तरी वाटत नव्हतं. पण मांसाहार खाणे वगैरे करत असताना आता तर त्याचं मन त्याला खायला लागलं. दारू पिताना तर कुठं बसणं झालं ना, मॅच वेगळं झालं. श्रीराम जयराम जयराम दारू कसं म्हणा, बसायला तयार नाही ना. काय करायचं, त्याचं मन त्याला खायला लागलं. आणि एक दिवशी तो शिकारीला गेला. शिकारीला जाऊन गेला असताना समोर वाघ आला होता. वाघ तर वाघाला निशाणा धरला. ती गोळी मारणार होता, बटन दाबायचंय, पण त्याला आठवलं आपल्याला हे करायचं म्हणून तो तेवढ्यासाठी थांबायचं. श्रीराम जयराम जय जयराम 10 वेळा म्हणायचं आणि मारायचं. पण त्या वाघाने त्याच्या अंगावर लढत घातली ना, त्याचे 10 मिनिटं म्हणजे तो वाघ त्याच्या अंगावर आला. हा मरतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असताना अचानक कुठून तरी दुसरीकडून गोळीचा आवाज आला. बंदुकीच्या गोळीचा आवाज आला. त्या आवाजाला तो वाघ त्याच्या अंगावर आला, पळून गेला. तो वाचला. तो रात्रभर जंगलामध्ये फिरत होता, रात्रभर.
की ह्या दुसरीकडून गोळीचा आवाज कुठून आला म्हणून त्याला सापडलं नाही. त्याच्या लक्षात आलं की कृपा महाराजांनी आपल्यावर केली, आपण एक नियम केला, त्या नियमामुळे महाराजांनी आपल्याला वाचवलं. म्हणून भगवद्गीता काय म्हणते, स्वल्प मप्यस्य धर्मस्य त्रायते महत्व. किती साधा नियम आहे, किती साधा नियम आहे. 10 वेळा रामनाम करायचं, बाकी दिवसभर नामदेव करायचं काही नाही. पण तो त्याने नियम केला म्हणजे महाराजांनी त्याच्यावर एवढी कृपा केली. त्याच्यानंतर तो एवढा सुधारला की महाराजांच्या चरित्राचे 13 कोटी रामनामाचे 2 वेळा पुरस्कार झाले. नरका नारायण म्हणजे म्हणतात ते काय ते बघायचं. 13 कोटी रामनामाचे 2 पुरस्कार झाले. काही नाही, मन बुद्धी अहंकार चित्त जे काय असेल आपल्या आयुष्यात चांगलं वाईट चालणारच आहे, हे लक्षात ठेवा. फक्त चांगलं वाईट जे काही चाललेलं आहे ते सगळंच सगळं भगवंताला अर्पण करायचं. उत्तम कर्मयोग याच्या इतका चांगला कर्मयोग नाही म्हणायचं, हे लक्षात ठेवा. याच्या इतकं उद्धाराचं दुसरं साधनही नाही. म्हणून कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा बुद्ध्यात्मना प्रकृते स्वभावात करोमि यत् सकलम परस्पर. एक दिवस अशी स्थिती येते, असं जर तुम्ही वागला, त्या पद्धतीने वागला तर एक दिवशी अशी स्थिती आत्मा त्वं निर्यामति सहचरा प्राण शरीरम पूजाते विषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थिति संचार पतयो प्रदक्षिण स्तोत्राणि सर्वाग्यो यद्यत् कर्म करोमि तद्दखिलं शंभो तवाराधनम. व विष्णू तवाराधन म्हणजे काय असते होतं, ही अवस्था आपोआप प्राप्त होते. या अवस्थेला काय कारण द्यायची गरज नाही, फक्त नियम केला पाहिजे की हा आपल्याला जे अर्पण करायचं आहे. आमचे गुरुजी होते ते कधीच बिना नैवेद्याचं जेवले नाही. आणि त्यांचा एवढा बारकाईचा कटाक्ष असायचा, नैवेद्यामध्ये जर मीठ असेल तर कधीच वरून मीठ टाकून खात नव्हते. नैवेद्याच्या जे वाढलं तेच. ती भाजी नंतर काही वेळा बाहेर सवय असते ना, भाजी होईल लागली थोडंसं अर्धवट करून ते पाडतात, नंतर मग पुन्हा वाढवतात. तसंही आमच्या गुरुजींना चालायचं नाही. पुन्हा जर दुसरी भाजी दिसली ती जरी असली तरी ते नैवेद्याला नव्हती ना, अशी नव्हती ना, रामाला असं खाल्लं नाही ना, मग आपण असं खायचं ना. समजलं, जे राम खाते रामाला जे वाढले ते, हा नियम होता आपल्या गुरुजींचा. आणि दुसरा एक नियम होता गुरुजींचा, कधीही एकटे जेवले ब्राह्मण काय भोजनाला. देवाला ब्राह्मणाला दिल्याशिवाय आपण खायचं नाही. हा भगवद्गीतेने सांगितलं, यो भुक्तेस तेने बसा. देवतांना न अर्पण न करता आपण जे रोजचं नैवेद्य जेवण वगैरे करतो हे जर देवतांना अर्पण नाही केलं तर काय होतं म्हणाले, ऋग्वेद असं म्हणतो की तो मनुष्य अन्न खात नाही, पाप खातो. यज्ञशिष्टाशनशुद्धो मुच्यन्ते सर्वकिल्विषयी मुञ्जते ते त्वघं पापा हे पचन्त्यात्मकारणात्. मुञ्जते ते त्वघं पापाचं ऋग्वेदाचा अनुवाद आहे. मोघमन्नं विन्दते अप्रदेदा सत्यं भवेत् वदेत् सदस्य नार्यमण पुष्यते नो सखाय केवलागो भवति केवलागी. असं एक मंत्र ऋग्वेदामध्ये. त्याचा अर्थ काय आहे की देवतांना अर्पण न करता जो अन्न खातो तो पाप खातो आणि अन्नाने देहपुष्ट करत नाही, तो पापाने देहपुष्ट करतो. पण सोपा नियम करायचा, जे काही असेल ते देवाला दाखवायचं. कर्मयोग जो आहे तो हा. नंदोरेकर महाराजांचे शिष्य होते भाऊसाहेब केतकर. भाऊसाहेब हा शेवटी महाराजांच्या सहवासात. महाराज गेल्यानंतर गोंधळ संस्थान 25 वर्ष भाऊसाहेबांनी सांभाळले. पण महाराजांच्या शेवटी 5 वर्ष 3 वर्षात सहवासात आले. ते एवढा नियम करायचे किंवा अजून एक दुसरा नियम असंही केलं तरी चालतं, जे देवाला आवडतं किंवा सद्गुरूला आवडतं तेवढंच करायचं. एवढा एक नियम करायचा. सोपं जीवन सुधारण्यासाठी तुम्हाला जे आपल्या गुरूंना आवडतं तेच करायचं, जे आपल्या गुरूंना आवडत नाही ते करायचं नाही. सोपा नियम. हा नियम भाऊसाहेब केतकर पाळत असत. ते किती बारकाईने पाळत
तात्या माझी टोपी खराब झाली, तिथं घेऊन ये टोपी. तात्याने टोपी आणली, ती काळी आहे. भाऊसाहेबांनी लगेच सांगितलं, तात्या महाराजांना काळा रंग आवडत नव्हता, महाराजांना तपकिरी रंग आवडत होता. तो असं तरी टोपी बदल आणि तपकिरी टोपी घेऊन ये. गोष्ट फार साधी, पण नियम काय महत्वाचा तो लक्षात घ्या. नियम मोठा काय होतं, जिथपर्यंत आपलं करत जातो तोपर्यंत आपल्याला सगळं मान्य होतं. धर्माच्या बाबतीत आपलं काय आहे की आपलं मन जोपर्यंत सांगतं तोपर्यंत आपला धर्म मान्य होतो. जिथं आपलं धर्माचं खडाखुड्यात झालं की आपण धर्माचं ऐकत नाही, आपण आपलं ऐकतो. आणि भक्ता आणि आपल्यामध्ये हात फरक असतो. तुम्ही लक्ष्मण बघा, प्रभू रामचंद्रांचा सहचर्य असलेला तो लक्ष्मण आहे, त्याचं चरित्र काय सांगा बरं. तुम्ही कधी लक्ष्मणाकडे पाहिलंय का? साक्षात प्रभू रामचंद्राचं कोणाचं बहिष्ठर प्राण आहे हा. लक्ष्मण हा माझा बहिष्ठर प्राण आहे. रामायणातले 4 भाऊ आहेत ना, त्याच्यात कोण श्रेष्ठ कोण कमी हे सांगता येणं कठीण आहे, खूप कठीण आहे. पण तरी मला असं वाटतं, तरी लक्ष्मणासारखा भाऊ नाही. भरत जरी तप केलं असतं काहीतरी असतं तरी का, भरत भगवंताशी इतका एकरूप होता की कधीच जर भगवंताशिवाय काही सोडलं नाही. आणि ज्या क्षणी भगवंताचा तुझा वियोग झाला त्या क्षणी त्याला आपले प्राण सोडले. भरताला 14 वर्ष प्राण टिकवले, लक्ष्मणाला तेवढा सुद्धा वियोग सहन झाला नाही. ज्या क्षणी रामचंद्राचा त्याग केला त्याची गोष्ट वेगळी आहे. त्या क्षणी लक्ष्मण त्या राजदरबारातून निघाला, बायकोला भेटला नाही, कोणाला भेटला नाही, कोणाला भेटला, तो सरळ शरीरमध्ये गेला आणि त्यानं तिथं प्राण सोडले. ही एक रूप अनन्य भक्ती. अनन्य भक्ती म्हणजे काय असतं? हेच असतं, जे आपलं आराध्य आहे, जे आपलं इष्ट आहे, त्याला जे आवडतं ते करत राहणं, ही भक्ती. बाकी काही नाही. भक्ती म्हणजे काही वेगळं काही नाही आहे. हळद कुंकू बाहेर का अयोग्य तुम्हाला जमतो. तुम्ही तुळशी बाग काही व्हा, त्याचं काही अंशता मिळाली पुण्य मिळेल तुम्हाला, पण भगवंत नाही भेटणार निवड तुम्ही भावाशिवाय वाहिलं. पण करोमी यज्ञ सकलम परस्मै नारायणायती समर्पयामी. असं जेवण जगलं पाहिजे. असं जर जेवण जगलं तर म्हणाले की भगवंत स्वतः तुमच्यावर कृपा करतो. अशा प्रकारे नवनारायणाचा आणि निमीचा हा संवाद झाला. त्याच्यानंतर भगवंतांनी यदुवंशातल्या लोकांना सांगितलं की ब्राह्मणाचा अपमान करू नका वगैरे मागे सांगितलं. पुन्हा एकदा भगवंतांनी सांगितलं, पण घडलं तसंच. भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाला यादव सगळे, आपलं ऋषीमुनी सगळे भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाला आले होते. आणि तेव्हा सगळे ऋषीमुनी आलेले पाहून भगवंताची जी मुलं आहेत त्या मुलांच्या मनामध्ये विचार आला की या ऋषीमुनींना ज्योतिष जर कळत असेल तर यांची आपण परीक्षा पाहू. खरंच ज्योतिष कळतं ना असं मनामध्ये आलं आणि त्याची परीक्षा घेण्याचा विचार त्यांनी केला. आणि काय केलं, श्रीकृष्णाचा मुलगा जो सांब आहे, भगवंताचा हा खूपच सुंदर होता दिसायला. तो बालगंधर्वच होता. बालगंधर्वांसारखं त्याला स्त्रीरूप धारण केलं. पण नुसतं स्त्रीरूप धारण नाही केलं, गर्भवती स्त्रीचं रूप धारण केलं. आणि गर्भवती स्त्रीचं रूप धारण करून ते 2-4 पोरं त्या सांभाळून घेऊन त्या ऋषी लोकांसमोर आले. आणि ऋषींना पण त्यांनी प्रार्थना केली, महाराज ही गर्भवती सांगा बरं, हिला पोरगं होईल का पोरगी होईल, काय होईल सांग. परीक्षा पाहण्याच्या निमित्तानं चेष्टा करण्याच्या उद्देशानेच ते सगळ्या ऋषी लोकांचं सर्वज्ञ होतं. त्यांना राग आला आणि राग येऊन त्यांनी शाप दिला. ते म्हणले हिला पोरगही होणार नाही, पोरगीही होणार नाही, तिच्या पोटात एक मुसळ निघेल म्हणाले. आणि त्या मुसळाला तुमचा सगळा नाश होऊन राहील, तुमचं यदुकुल नष्ट होईल असा ऋषींनी शाप दिला. ऋषी निघून गेले. नंतर पोरं घाबरले. पोरांनी ते काम ज्यावेळेस त्याने वेश काढला, बदलला, तर खरोखर त्याला मुसळ आलं. त्या पोरांनी कोणाला न सांगता ते चूर्ण केलं. चूर्ण करून ते पाण्यामध्ये टाकून दिलं. आणि त्यांना असं वाटलं आपलं संपलं.
पण नाही, ते संपूर्ण नव्हतं. भगवंताला हे सगळं माहित होतं, पण भगवंताने विचार केला की यदुवंशाचा नाश करण्यासाठी पुन्हा एक अवतार धारण करण्यापेक्षा जाता जाता याचाच संवाद करून जावं. तर भगवत इच्छाच तशी होती. ब्राह्मण शापाचा निमित्त करून भगवंताने त्या सगळ्यांना सांगितलं की आता तिथून पुढे 7 दिवसांनी द्वारका बुडेल, द्वारका सोडा म्हणाले. आणि हे सगळे प्रभासक क्षेत्री, संगमक क्षेत्री सगळे जमा झाले आणि 7 दिवसांनी बरोबर द्वारका बुडाले वगैरे झालं. आणि मग हे तिथे जमले असताना खेळता खेळता दूध वगैरे खेळायला लागले आणि खेळता त्यांच्यात एकमेकांचं भांडणं सुरू झाली. तुझं खरं का माझं खरं, तू किती दान पडलं वगैरे भांडणं सुरू झाले. आणि या भांडणामध्ये जीव घेणं एकमेकांची भांडणं सुरू झाली. त्यांनी सुद्धा एकमेकांना मारण्यासाठी शस्त्र पाहिलं, काही शस्त्र नव्हतं. ते ज्या प्रवाहात क्षेत्र गेले होते तिथे गवत होते, ते मुंज्या नावाचं गवत त्यांनी उचललं, उपटलं. ते जे गवत झालं होतं ते या ऊट जे चूर्ण टाकलं होतं त्याचं ते गवत होतं आणि त्या चूर्णाने त्यांनी एकमेकांना प्रहार केला. सगळे यादव मेले. भगवंत बलरामाने स्वतःचा देह त्याग केला. श्रीकृष्णांनी या सगळ्यातून एकट्या उद्धवाला सोडलं. का तर भगवान असं म्हणतात या पृथ्वीवर जसं मला उद्धव प्रिय तसं कोणी प्रिय नाही. पण उद्धवाने प्रार्थना केली, देवा कुरुक्षेत्रावर भगवद्गीता जी सांगितली तुम्ही अर्जुनाला, तीच गीता मला सांग. भगवंत हो म्हणाले. भगवंताने त्याला तीच गीता सांगितली जी गीता अर्जुनाला सांगितली, फक्त पद्धत वेगळी. भगवद्गीता आणि पण भगवंताचं उद्धवावर एवढं प्रेम होतं की या गीतेला उद्धव गीता म्हणून म्हणतात. ती गीता भगवद्गीता. त्या गीतेचं नाव काय? भगवंताने गायलेली गीता ती भगवद्गीता. ही मात्र उद्धवासाठी गायलेली गीता ती उद्धव गीता. उद्धवावर प्रेम होतं, भगवंताने त्या उद्धवाला ते विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर भगवंताने दिले. अवधूताचे 24 गुरु वगैरे वर्णन आलेले आहे. त्याचं फक्त भृंग्याचं वर्णन सांगतो. आपल्याला वेळ लागतो. भृंग असतो तो लाकडं फोडण्यात प्रवीण असतो, पण त्या भृंग्याचं एक गुण आहे की तो कमळावर फार प्रेम करतो. भृंग्याकडून काय शिकावं तर हे शिकलं पाहिजे, अति आसक्त असता कामा नये. तो भृंग्याचं काय सांगितलं म्हणजे एकदा एक कमळ चांगलं फुललं होतं. तो भृंगाच्या कमळामध्ये गेला आणि कमळाचे परागकण सेवन करायला लागला. पण कमळामध्ये 2 प्रकार असतात, एक सूर्यविकसली कमळ आणि एक चंद्रविकसली कमळ. संस्कृतमध्ये तर 2 वेगळी नाव आहेत, एक कुमुद म्हणतात आणि एक पद्म म्हणतात. पद्म हे सूर्यविकसली आहे आणि चंद्रविकसली म्हणजे चंद्रमध्ये जाण्याचं विकसित म्हणतात कुमुद. तर ते जे कमळ होतं ते सूर्यास्तानंतर मिटणार होतं, सूर्यविकसली कमळ होतं. म्हणून सूर्यविकसली कमळामध्ये जाऊन ते बसलं. ते कमळ आणि ते कमळ जाऊन बसलं, त्या कमळामध्ये ते भ्रमर बसला. थोड्या वेळामध्ये सूर्यास्त झाला आणि ते कमळ मिटलं. आता मी काय सांगितलं तुम्हाला की भ्रमर जो आहे तो लाकडं फोडू शकतो. तर त्या कमळाचे जे नाजूक पान फोडणं अवघड आहे का? पण त्याचा असते कमळावर प्रेम. म्हणून तो तिथं बदलाचा विचार करतो. रात्री भविष्य भविष्यति सुप्रभातम भास्वा उदयश्यते अशिष्यते पंकजश्री इत्येव चिन्तयति कोशगते दुरेफे हा हंत हंत नलिनी गजपुच्छ